एक मराठा, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठ्यांच्या एकजुटीचा, मराठ्यांच्या एकजुटीचा एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. 13 डिसेंबर 2023 ला वैरागमध्ये जे आम्ही साखळी उपोषण म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जे आपले साखळी उपोषण ठेवलं होतं, त्या साखळी उपोषणामध्ये वैराग भाग आणि वैराग भागातील सर्व मराठा आंदोलकांनी 57 खेड्यातील 500 ट्रॅक्टर ची रॅली, ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी रॅली वैराग भागातील सर्व मराठ्यांनी काढलेली होती. आणि ती रॅली तशीच मुंबईला 25 डिसेंबर 2023 ला मुंबईला जाणार होती. तर 13 तारखेला आम्ही ट्रॅक्टर रॅली काढल्यानंतर 19 तारखेला आमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्हाला त्यानंतर पोलीस स्टेशनला बोलून घेण्यात आलं. आमची कागदपत्र मागवण्यात आली की बाबा सरकार तुमच्यावरच्या केसेस वापस घेणार आहे. परंतु आज 2 वर्ष झाले आमच्या केसेस वापस घेतल्या नाहीत, काय नाहीत. उलट आमच्या मराठ्यांच्या मुलावर उठलेला छगन भुजबळला आमच्या जखमेवर मीठ चोळलं आणि त्याला मंत्रिपद दिलं. ही आमच्या सगळ्या मराठ्यासाठी अतिशय अपमानजनक बाब आहे. आणि पूर्णपणे आमचा लोकल ओबीसीला विरोध नाही. लोकल ओबीसी आम्ही ग्रामीण भागामध्ये एकत्र राहतो, परंतु त्या छगन भुजबळला आम्हाला विरोध केला आणि आज आमचा मराठा समाज आज न्यायालयामध्ये फेऱ्या मारतोय. सगळा गोरगरीब समाज आज फेऱ्या मारतोय आणि तो छगन भुजबळ आज मंत्रिपद भूषवतोय, मंत्रिपदामध्ये रुबाब वावरतोय. हे अत्यंत चुकीचं आहे. तसेच तिथून पुढे म्हणून दादा जसा आम्हाला आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आणि आमच्या वैराग आणि वैराग भागातील कट्टर मराठा कसा आहे त्याचे एक जातीवंत उदाहरण हे आता सध्या तुम्हाला दिसत आहे. आणि आम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त, कारण जे ज्यांचे आजोबा आहेत त्या आजोबाला असे म्हणतात की इथून पुढे माझ्या पिढ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे, नेत्यापेक्षा माझे आई वडील नेता जेवढा चांगला विचार करतात त्यापेक्षा माझ्या लेकराचा मी चांगला विचार करू शकतो. ही भावना आमच्या वैराग आणि वैराग भागामध्ये झालेली आहे. तशीच भावना पूर्णपणे वाशी तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये व्हावी आणि प्रत्येक गावामधनं जास्तीत जास्त 29 ऑगस्टला मुंबईला कसं आपलं निघता येईल. आपले नुकसान झाले, आपल्या पिढ्यांचं नुकसान झाले, इथून पुढे आपल्या पिढ्यांचं कसं भलं करता येईल याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आपल्यासाठी नाही, आपलं वाटू झालं पण इथून पुढे आपल्या पुढच्या पिढीचं वाटवू द्यायचं नाही. राजकारणाला दुय्यम स्थान द्या, आपल्या लेकराला प्रथम स्थान द्या. UPSC मध्ये MPSC मध्ये डॉक्टरला, इंजिनियरला, वकिलाला आपल्या लेकरांचे नंबर लागायला पाहिजे. दुसऱ्या पोराला 70 मार्क आहेत, आपल्या पोरा 70 मार्क असले तर आपला पोरगा लागत नाही. पण 70 मार्क वाला पोरगा आज वेगळ्या म्हणजे मोठ्या पदावर जातो, कारण त्याला आरक्षण असल्यामुळे जातो. आणि आपल्या मराठा समाजातील लेकरं आज पूर्णपणे वंचित आहेत. असा अन्याय आमच्यावर होऊ नये. आणि माननीय सरकारला आमची विनंती आहे की सरकारला अशी विनंती आहे की बाबा 29 ऑगस्टला आम्हाला मुंबईला तुम्ही येऊन देऊ नका आणि 29 ऑगस्टच्या आधी आम्हाला तुम्ही आरक्षण देऊन टाकावं 50% आतमध्ये. कारण 50% आतमध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षण पूर्णपणे संवैधानिकरित्या टिकणार आहे आणि इथून पुढे पिढ्या आमच्या मराठा समाजाचं कल्याण होणार आहे. त्यासाठी आमची सरकारला विनंती राहील. आणि इथून पुढे आम्ही गावगावच्या बैठका आमच्या वैराग भागामध्ये चालू करणार आहोत. जास्तीत जास्त ट्रॅक्टर कसे मुंबईला घेता येतील ह्याच्यासाठी आम्ही ट्रॅक्टर बैठक म्हणून एक आम्ही योजना तयार केलेली आहे आणि प्रत्येक गावात जाऊन आम्ही सगळ्याला संबोधित करणार आहोत आणि जास्तीत जास्त 29 तारखेला कसे ट्रॅक्टर येतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. वकील साहेबांचं घ्या. वकील साहेब, वकील साहेब आजच्या केस संदर्भातला सांगा, काय झालं, काय प्रक्रिया, किती आरोप आहेत, काय आहे ती सांगा ना. म्हणजे काय प्रक्रियेत काय स्टेजला तुमचा नाव ऐका की ऐका. ऍडव्होकेट रणजित गोंड, ऍडव्होकेट राजकुमार गोंड, राज तांबारे आणि काशीद वकील ऍडव्होकेट काशीद यांनी मराठा समाजाचं ह्या आपल्या 4 वाघांनी पूर्णपणे 42 जणांचा जामीन निशुल्करित्या केलेला आहे. त्यातली अपेक्षा ठेवता तिथून पुढे समाजाची सेवा केल्याबद्दल पूर्ण मराठा समाज आपला आयुष्यभर जोपर्यंत तुम्ही हयात आहेत तोपर्यंत आपला मराठा समाज तुमचा ऋणी राहील. यासाठी तुमचा हार्दिक आभार. वैराग येथे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा
आरक्षणासाठी आंदोलन केले. त्या आंदोलनामध्ये डिसेंबर 2023 मध्ये वैराग व वैराग भागातील सर्व लोकांनी ट्रॅक्टर मोर्चाचं नियोजन केलं होतं आणि त्या ट्रॅक्टरच्या अनुषंगाने जो मोर्चा काढलेला होता त्या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा शासकीय अडथळा वगैरे झालेला नव्हता किंवा कुणालाही त्याचा त्रास झालेला नव्हता किंवा जे ट्रॅक्टरद्वारे आंदोलन केलेले आंदोलक होते त्यांनी सुद्धा कुठल्याही शासनाचं किंवा वैयक्तिक असं नुकसान केलेलं नव्हतं. तरी सुद्धा प्रशासनाने त्यांच्यावरती खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आज जे कपिलदादा कोरके आणि इतर लोक आहेत त्यांना नोटिसा काढलेल्या होत्या. त्याप्रमाणे आज आम्ही कोर्टामध्ये त्यांचा जामीन दिलेला आहे आणि कोर्टाला अशी ही विनंती केलेली आहे की 2024 मध्ये आदेश काढलेला आहे शासनाने. त्याच्यामध्ये जर समजा असं आंदोलन करत असताना जर काय नुकसान वगैरे झालेलं नसेल तर त्यांच्यावरती जे काय गुन्हे दाखल केलेले आहेत ते सरकारी पक्षाने काढून घेण्याचे आहेत. अशा स्वरूपाचा जे काय आदेश आहे तो आदेश आम्ही आज रोजी मेहरबान कोर्टाला दिलेला आहे. त्या कोर्ट जे आहे त्याचा विचार नक्कीच करून यांना सर्वांना त्या केसमधून निर्दोष म्हणजे मुक्त करेल एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि यापुढे सुद्धा जे मराठा समाजाने त्यांच्या हक्काचं जे काय आरक्षण आहे त्याच्यासाठी जे मनोजदादा जरांगे पाटील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येऊन आपण आपल्या हक्कासाठी ते आरक्षण असंच शांततेच्या मार्गाने चालू ठेवावं अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती